आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण व मालेगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये कर्जबाजारीपणा, नापिकी आणि अवकाळी पावसामुळे नैराश्यात गेलेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गातील वाढते नैराश्य पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे येथील शेतकरी राजेंद्र रामदास भांबरे वय वर्ष 54 यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। वडिलोपार्जित शेती सांभाळताना शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यानं त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता। त्यातच गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। उसनवारीने घेतलेले पैसे कसे फेडायचे या चिंतेत ते सतत त्रस्त होते। ही घटना समोर आल्यानंतर त्यांना तातडीनं नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। जायखेडा येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर काळे तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। दरम्यान मालेगाव तालुक्यातील देवघट येथील युवा शेतकरी मयूर सुरेश देसले वय वर्ष 31 यांनी शनिवार दिनांक 4 रोजी सकाळी घराजवळील शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली। सरकारी कर्ज, सततची नापिकी, अतिवृष्टी आणि नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे ते नैराश्यात होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे। मयूर देसले हे कुटुंबातील कर्ते व्यक्ती होते। शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळणे आणि पिकांना योग्य बाजारभाव न मिळाल्यानं त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला होता। काही दिवसांपूर्वीच कृषी विभागानं त्यांच्या शेतातील नुकसानीचा पंचनामा केला होता। शनिवारी सकाळी 10च्या सुमारास त्यांनी विषारी औषध सेवन केलं। त्यांना तातडीनं सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। या सलग घडलेल्या घटनांमुळे शेतकरी वर्गातील वाढते नैराश्य आणि शेतीसमोरील गंभीर संकट पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। प्रशासनानं तातडीनं आर्थिक मदत, कर्जमाफी आणि ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून जोर धरली आहे।